रिव्ह्यू आपल्याकडे उपलब्ध नाही याची आपण नोंद घ्या। जर जेव्हा क्रुशियल मोमेंट असेल आणि पंचांची मागणी जर असेल तरच रिव्ह्यू घेतला जाईल। पुन्हा एकदा भावेश, सामन्याला अजून सुरुवात झालेली नाहीये पण मात्र भावेशचा पिछा काय सुटत नाहीये चेंडू। तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय भावेश आणि टीम। आणि अगदीच जर आपण पाहिलं तर शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच या संघाचा महत्त्वपूर्ण जर आपण विचार केला तर संघ बांधणी ज्या पद्धतीने केलेली आहे, संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि अगदीच जर आपण विचार केला तर आपले सहकारी जी कामगिरी करतात, आपल्या 11 खेळाडूंची एक विचारधारा ही एका विचारधारेवरती चालणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि तीच विचारधारा घेऊन इथून मात्र शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय तो अगदीच कशा रीतीने साध्य होईल याकडे लक्ष दिलं जाईल। गोलंदाज तयार, पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार जोडला जातोय। धावा मिळतायत ते 4। जी गाडी आहे तिची पुढची ग्लास चमकते याची आपण नोंद घ्या। तिची फक्त दिशा आपण बदली करा। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर। यावेळेस मात्र फटका चांगला, पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथून मात्र झेल सुटतोय, चुकीला माफी नाही। धावचीची संधी होती पण एकच गोष्ट पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही आणि ती चुकी मात्र भोवते आणि धावा जोडल्या जातात एकूण एकंदर 2। या 2 धावांच्या मदतीने 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय। सोडा शॉपची जी गाडी आहे तिची फ्रंट ग्लास पुढची काच चमकते याची त्या सोडा शॉपच्या मालकाने नोंद घ्यावी। इथून मात्र बॅटची कडा, नशिबाची साथ, पण मात्र चेंडूला रोखण्यामध्ये यश मिळतंय क्षेत्ररक्षकाला। वैभव चव्हाण वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे। धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावर। भन्नाट वेग, यावेळेस मात्र जोरकस फटका, घोड आवाज जरूर ऐकायला मिळतोय। तत्पूर्वी चेंडूची फेकी मात्र उशिराने केली जाते। सोडा शॉपची जी गाडी आहे तिची काच चमकते, फक्त थोडं कन्फ्युजन आहे, दुसरं काही नाही। आणि पद्मन गुरव तिथे आहेत आणि पद्मन गुरव आम्हाला सहकार्य करणार नाही असं मात्र कधी होणार नाही। थँक्यू सो मच। वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावर। डावखुरी हाताची जोडी आहे, फलंदाज करण भरभक्कम आणि मजबूत देहयष्टीचा। इथून मात्र पंचांवरती थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला होता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, डॉट बॉल। धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर। यावेळेस मात्र पुन्हा एकदा निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून। आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अवांतर 1 धाव जोडली जाते। धावसंख्या आहे फलकावरती 8 या अंकावर। यापुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येतोय। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा आणि राहुल 11 सोनटक्के दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसन व्हा। यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव जोडली जाईल
तत्पूर्वी भावेश याला आपण पाहतोय दक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना आणि अगदीच जर आपण पाहिलं ज्या जमेच्या बाजूने इथून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ती बाजू इथून मात्र सांभाळत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती फक्त 9 धावा 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी, चौथ्या चेंडूवरती एकेरी धाव, पाचवा चेंडू निर्धाव, सहावा चेंडू अवांतर पद्धतीने वाईट पद्धतीने आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एकंदर ही एकेरी धाव। एक मिनिट तर थोडीशी चूक भूल द्यावी घ्यावी। धावसंख्या फलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड। तर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती 9 धावा आपण पाहतोय। फलंदाज गणेश आणि करण ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे। एक जमेची बाजू ती म्हणजे काय तर अद्यापही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये। नित्यसाई कोशिंबे संघाचा येणारी वेळ इथून मात्र कोणाच्या दिशेने इथून मात्र आगेकूच करते ही वेळ मात्र सांगून जाईल। तत्पूर्वी प्रयत्न सुरू आहेत गोलंदाजी करण्याकरता। रोशन उंचपुरा असा मजबूत देहयष्टीचा असा हा गोलंदाज आपण पाहतोय आणि अगदीच त्यांची हेअरस्टाईल सुद्धा लाजवाब आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पायचीतची अपील जरूर झाली होती। तत्पूर्वी पंच राकेश शहा उर्फ रॉकी यांचा इशारा येईल। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 या अंकावर। लेग बाईचं स्वरूप एक धाव जोडली जाईल अतिरिक्त स्वरूपामध्ये आणि अगदी जेव्हा जेव्हा रोशन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि आपली जेव्हा कामगिरी करतो तेव्हा मात्र आपल्या बाजूने तो परिपूर्ण पद्धतीने 100% देतो। पण अगदीच होम ग्राउंड वरती खेळायचं आहे, सत्व परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि त्याकरता इथून मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी हाताळणं सुद्धा तितकंच महत्वाचं। पुढे सरसावत चेंडूला ड्राईव्ह केलाय, निघून चालला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडूची फेकी केली जाईल। तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। गणेश याचा जर आपण विचार केला तर अगदीच एकेरी दुहेरी धावांनी धावफलक जे हलता ठेवलंय ती एक जमेची बाजू नित्यसाई कोशिंबे संघाकरता आपल्याला पाहायला मिळते। पुढे सरसावत ड्राईव्ह केले, फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा चांगला प्रयत्न, पण अखेर ढुंडो रे साजना आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी जरूर झाली होती आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक धाव झाली असती जर कोऑर्डिनेशन चांगलं असतं तर। पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव जोडली गेलेली नाहीये। प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने दिलं गेलं, बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलं गेलं आणि इथून मात्र धावसंख्या स्थिर होते फलकावरती 12 या अंकावरती। गोलंदाज रोशन तयार। यावेळेस मात्र पुढे सरसावत ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय। तत्पूर्वी चेंडू फेकण्याकरता थोडासा अवकाश आणि पुन्हा एकदा एक चित्र पाहायला मिळतंय, ढुंडो रे साजना आणि अगदी धावा जोडल्या जात आहेत ते 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय। मागच्या सामन्यामध्ये एकच नाव गाजलं होतं ते म्हणजे अमोल चव्हाण, पण मात्र त्या मेहनतीवरती परिपूर्ण पद्धतीने पाणी फेरलं गेलेलं आहे। असू दे, हरकत नाही, यश आणि अपयश एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। पुढच्या सामन्यामध्ये निश्चितच चांगली कामगिरी होईल पुढच्या स्पर्धेमध्ये। या स्पर्धेमध्ये जरी आपलं आव्हान संपुष्टात जरी आलं असलं तरी सुद्धा अजूनही येणारी वेळ आपल्याकरता खूप महत्वाची आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 14 या अंकावरती। काहीसा वेळ काढूपणा इथून मात्र घेतला जातोय असं म्हणायला हरकत नाहीये। धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 14 या अंकावरती। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5। मिस्टर भावेश याला आपण पाहतोय ते काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी करतोय मात्र रोशन। यावेळेस मात्र पुढे सरसावत बॅटच्या अचूक पट्ट्यामध्ये आलेला चेंडू निघून जातोय सीमा पार फाईन लेग क्षेत्रामध्ये।
चौकार जोडला जातोय. अगदीच मागच्या फटक्याची पुनरावृत्ती जर आपण पाहिली, रिप्ले ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर अगदीच बंदुकीतून गोळी जशी निघते त्याच पद्धतीने बॅटला स्पर्श करून चेंडू थेट सीमा पार होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झाले फलकावरती 18 धावा. भावेश, धावसंख्या 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. अगदीच जेव्हा जेव्हा काही क्षेत्ररक्षक किंवा काही खेळाडू अशी धावसंख्या जेव्हा आम्हाला विचारतात तेव्हा मात्र त्यांचं नाव पुकारून ती धावसंख्या मात्र कधी कधी सांगावी लागते. पण असं हरकत नाही, ते गमतीची बाब आहे. पण महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर नित्यसाई कोशिंबे संघाचा अद्यापही एकही फलंदाज बाद झालेला नाही. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली, चांगली पार्टनरशिपची रचना केली गेली आहे. धावसंख्या फलकावरती 18 धावा. करण्याचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 1 धाव जरूर त्याने जमवले, पण गणेश याने मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले आणि आतापर्यंत जर एकूण त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर 15 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे, फटका फसलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि इन वॅकेंट एरिया मधून चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर एक टप्प्याखेर फेक केली जाईल. धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मंद मंद पावलांनी इथून मात्र सामन्याची प्रतीक्षा आहे ती हळूहळू इथून मात्र संपते, कारण की तिसरं षटक मार्गस्थ झालंय आणि या तिसऱ्या षटकाच्या अखेरनंतर आम्ही विनंती करणार आहोत साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि राहुल 11 सोनटक्के दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन असं नसतं वा. बट नॉट वेक, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बघ तू यशच्या दाखवल्या आणि त्या मी वाकवल्या. विकेटचं पतन, फलंदाज बाद. वाला कमी कशाची नाही र त्याला, असा हलामज योगावाला कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. थँक्यू सो मच डीजे दत्ता फ्रॉम निवळी यांच्या माध्यमातून मधुर संगीत आपल्यापर्यंत ऐकवलं जाते आणि अगदीच सचिन चव्हाण एक असं नाव अगदीच भिवंडी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा गाजलं होतं आणि अगदीच सचिन 11 या संघातून खेळताना नेहमीच पाहिलं होतं आणि अगदीच दूरदृष्टी ठेवून आपल्या सहकार्यांना पुढे नेण्याचं काम हे मात्र आता त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. वळूया सामन्याकडे. नवीन फलंदाज रुपेश फलंदाजी करता आलाय. धावसंख्या 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. यावेळेस मात्र भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू अगदीच कानाच्या जवळून निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सांगून गेलाय गुड आफ्टरनून. 12:17 वेळ आपल्याला पाहायला मिळते भारतीय प्रमाण वेळेनुसार आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 20 धावा. पुन्हा एकदा त्याच गतीने हाताळली जाते गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती एकंदर 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सुरेख हाताळणी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पण अगदीच लाईन बिलॉंग्स टू अंपायर. रेषेच्या दृष्टिकोनातून चेंडू मात्र अगदीच रेषेच्या आतून चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची हाताळणी. गोलंदाजाने कमबॅक केलाय. फक्त आणि फक्त गोलंदाज विनायक याने 2 धावा खर्च केल्यात.
यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करेल. निघून चाललाय चेंडू, नशिबाची साथ देत नशिबाचा चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय, ते मात्र 24 या अंकावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रथमेश बॉलिंग मार्कवरती आता मात्र आणलं गेलंय, कारण की स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक, हाणामारीचं अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र त्याच्यावरती आहे, आणि ती जबाबदारी कशा रीतीने साध्य करतोय हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी अमोल चव्हाण मुख्य मंचावरती आसनस्थ झालेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र शॉर्ट रनअप, निघून चाललाय चेंडू, सीमा रेषा पार, झन्नाटीदार षटकार. षटकार सूचना आलेली आहे. बी टीमचे जे खेळाडू आहेत सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे आणि ते खेळाडू कक्ष कृपया आपण रिकामा करायचं आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत, निघून चाललाय पुन्हा एकदा देखणा चौकार. गॅपचा पुरेपूर वापर, चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. पाहिलं तर भावेश चव्हाण याच्या माध्यमातून गोलंदाजाला काहीसा कानमंत्र दिला जाईल. आणि अगदीच थोड्याच वेळेमध्ये प्रथमोपचार पेटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध केली जाईल अमोल चव्हाण यांच्या माध्यमातून. तो आला, त्याने 2 षटकार लगावले आणि तो गेला. त्याच्यानंतर काय घडलं ती विस्तृत श्रेणी मात्र आम्ही सांगू शकत नाही. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जवळपास संघाकरता 3 धावांचा बचाव केला गेलाय, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 35 या अंकावरती. आणि प्रथमेश याची गोलंदाजी काहीशी मागणी ठरताना ही पाहायला मिळते या 3 चेंडूवरती, कारण की 11 धावा खर्च केल्यात. भन्नाट वेग. यावेळेस मात्र बॅटची कडा, चेंडू रिकॉशियस होतोय, वळण घेतोय. तत्पूर्वी एकच धाव. कमबॅक करण्याचा वारंवार तिने प्रयत्न करतोय गोलंदाज प्रथमेश, पण जमेची बाजू जर आपण पाहिली तर येणारे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर वाईट चेंडूची हाताळणी केली, आणि त्याच्यानंतर 2 षटकांचा विचार केला रोशन आणि विनायक यांनी एकही अवांतर चेंडूची मात्र हाताळणी केलेली नाहीये. भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची हाताळणी, कमबॅक केलंय प्रथमेश याने. हे कमबॅक खूप आवश्यक होतं, आणि त्या आवश्यकतेनुसार इथून मात्र गोलंदाजी करतोय. शॉर्ट रनअपने जर आपण पाहिलं तर आपल्या होम ग्राउंड वरती खेळायचं आहे, आणि अगदीच संघाची आणि आपली स्वतःची सत्व परीक्षा, या परीक्षेला सामोरं जाताना महत्वपूर्ण कामगिरी महत्वाची. यावेळेस मात्र पुढे सरसावत, ड्राईव्ह केलं चेंडूला खेळायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी, आणि इथून मात्र धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. एकंदर फलकावरती आपण पाहतोय 38 धावा, आणि जिंकण्याकरता धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते मात्र 39 धावांचं. पण पंच राकेश शहा इशारा करतायत इट्स 1 शॉट, म्हणजे याचाच अर्थ 37 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता 38 धावांचं लक्ष असेल, कारण की बॅट तुमची आहे ती सीमारेषे जी क्रीज आहे, क्रीज लाईन मध्ये पोहोचणं खूप महत्वाचं आहे.
आणि पंच राकेश शहा उर्फ रॉकी यांचा जर आपण विचार केला तर त्यांची नजर मात्र खूप दक्ष असते. या नजरेतून मात्र त्यांच्या हातून कोणती चूक होणार नाही आणि अगदी दक्ष पद्धतीने त्यांनी हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. बोलूया तत्पूर्वी नाणेफेकीकडे. नाणेफेक होईल साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि राहुल 11 सोनटक या दोन संघादरम्यान. भगवानजी चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय नाणेफेकी करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण उपस्थित राहावं. हॅलो. मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मान्यवरांकडे आम्ही नाणं सुपूर्द करतोय. छापा आणि काटा. छापा असा कॉल आहे राहुल 11 सोनटक्के संघाचा. तर सोनटक्के संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना मी विनंती करतोय मंचावरती आपण आसनस्थ व्हायचं आहे. राहुल 11 सोनटक्के एक असं नाव इन ॲक्शन मध्ये आता मात्र आपल्याला दिसणार आहे. सकाळचं सत्र पुढे सरकता सरकता आता मात्र दुपारच्या सत्राकडे आपण वाटचाल करतोय. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर तुमची काय अपेक्षा आहे येणाऱ्या 11 खेळाडूंकडनं? सर्वांनी 100% द्यावं. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? रक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्पर्धेला आतापर्यंत कसं एन्जॉय केलं? खूप भारी आयोजन नियोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. मी वळतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक किती महत्वाची होती? हां, जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षणच केलं असतं. प्रवाहाच्या विरुद्ध जायचंय, फलंदाजी करायची आहे. यावर्षी काही संघामध्ये बदल आहे का? नाही नाही, आहे ती टीम आहे. काही युवा खेळाडूंचा भरणा? हां आहे ना. अगदीच शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोट टीम. तर राहुल 11 सोनटक्के संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. हॅलो. अनेक अनेक धन्यवाद रोहन पाटील, द वॉइस ऑफ झिडके भिवंडी. बोलूया आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 38 धावांचं लक्ष आहे शिव छत्रपती स्पोर्ट लांबस ए टीम समोर. यस, बोलूया आपण मॅचच्या दिशेने. चला मॅचला सुरुवात करा. 38 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोशन विथ अशू, तर फ्रंट लाईन षटक गणेश या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल, पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय. बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अवंतरच्या स्वरूपात शिव छत्रपती स्पोर्ट लांबस ए टीमचा अकाउंट ओपन होतोय. पहिली धाव धावफलकावर लावली जात आहे. मित्र, ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय, नक्कीच
तो संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स नक्कीच जरूर अपेक्षित आहे या ठिकाणावरनं. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला फटका सजवलाय, फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बॉल मात्र निघून गेला होता 4 धावांसाठी. एक चांगला फटका फलंदाज आशूच्या बाट मधून. आशूने 4 सोबत अकाउंट ओपन केला स्वतःचा. त्याचबरोबर यावेळेस नक्कीच बाट शिकाडा लागली आहे, नशिबाची साथ मिळती आहे टीम लामा झे सोबतच आशूला देखील. बॅक टू बॅक सलग 6 दुसरा चौकार. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे, त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे, त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे. चांगली फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 38 धावांचा पाठलाग करत असताना मात्र लामज एज या टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून स्टेप मध्ये चुकी होते. त्या ठिकाणी फलंदाज सज्ज झालाय आशू. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार आपण त्याच्या बाट मधून पाहिला. मात्र तिसरा देखील येईल का, चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का. नक्कीच बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक चेंडू पासून भरपूर दूर राहिले. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलग 6 तिसरा चौकार. हिम्मतवाला कमी कशाची नाही रे त्याला, असा यस अगदी होम ग्राउंड घरेलू मैदान बेनिफिट त्या ठिकाणी. आशूला या वेळेस हा बॉल हवेमध्ये आहे, निघून जाईल सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. नाही रे त्याला, त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे, त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे, त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे, त्याच्या नावात दम हाय रे. सचिन चव्हाण यस आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिली धाव जी आहे ती बाईच्या स्वरूपात आली होती. यष्टीरक्षकाची चुकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र फलंदाज आशू स्ट्राईक एंडला आला. 4 बॉल खेळलाय, 4 मोठे फटके त्याच्या बाट मधून आल्यात. वॉट अ इनिंग. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू अवैध यष्टीरक्षक झेल खाली. नक्कीच आशू नावाचं वादळ या ठिकाणी थांबतंय. पहिली विकेट फलंदाज बाद आशू. फलंदाज आशूची आशू बाद झाला त्या ठिकाणी. मात्र चांगली फलंदाजी त्याच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 18 धावा आवश्यकता होते टीमला नक्की चांगली सुरुवात करून देण्याची. ती चांगली सुरुवात मात्र आशूच्या बाट मधून झाली. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते चांगली सुरुवात. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र शेवट कशा प्रकारचा असेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिलं षटक कंप्लीट झालं. धावा धावफलकावर आहेत 19. निम्मा पल्ला पहिल्या षटकामध्येच पार झाला या ठिकाणी. 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 38 धावांचा पाठलाग टीम लामस एच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर अजित आलाय. पाहूया अजित कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. टीम नित्यसाई कोशिंबे
कारण गणेशने पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील जरूर झाली आहे मात्र पंच सहमत नाहीयेत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे. निर्धाव चेंडू सोबतच विकेट्स घेणं गरजेचं आहे कारण 19 धावा तर झाल्यात मात्र अजूनही 19 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉले चांगला ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. चेंडू स्टॉप केलाय. सिंगल कंप्लीट. 2 नॉट 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक माफक लक्षाचा पाठलाग टीम शिव छत्रपती स्पोर्ट लामस हेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्या दरम्यान सुरुवात देखील चांगली झाली आहे. हे सातत्य तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील हवा तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॅकअप चांगलं झालंय. फक्त आणि फक्त एकच धाव. जय हनुमान चषक 2024चा हा पहिला दिवस आपण या ठिकाणी अनुभवतोय. नक्कीच चांगला मॅचेस आज पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल साई स्पोर्ट वडाचा पाडा विपक्ष राहुल 11 सोनटक्के. बॉल निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला टप्पा नियंत्रित गोलंदाजी या षटकामध्ये. गोलंदाज अजितच्या माध्यमातून कारण कमबॅक करण्याची आवश्यकता होती आणि ते कमबॅक आतापर्यंत केलंय टीम कोशिंबेसाठी. गोलंदाज अजित ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉले समोरच्या दिशेने मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी विकेट. षटकार. हिम्मतवाला कमी कशाची नाही रे त्याला असा हा लांबच योगावाला. रोशनच्या बॅट मधून हा धमाका आपण पाहिला. चांगला फटका. या बॉलेस देखील सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह चुकी झाली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा. त्याच्या नावात दम हाय रे सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही रे. त्याच्या नावात दम हाय रे सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही. अतिशय सुरेख फटकेबाजी त्या ठिकाणी. रोशनच्या बॅट मधून देखील 2 मोठे फटके. पहिल्या 4 बॉलचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या अजित या गोलंदाजाने. मात्र त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. अर्थातच पुन्हा एकदा कमबॅक. 12 चेंडू 7 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील हे समीकरण आपण या ठिकाणी पाहिलं होतं. 7-12. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. परेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या बॉलेस आडव्या बॅटने खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅकअप चांगलं झालंय. एकच धाव. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी शिव छत्रपती स्पोर्ट लामस ए टीमला. नक्कीच बी टीमने मात्र थोडं नाराज केलं परंतु ए टीमच्या माध्यमातून प्रदर्शन चांगलं झालं या मॅच मध्ये. परेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर रोशन. या वेळेस दांडी गुल. त्रिफळाची फलंदाज बाद रोशन. ने धावा येत असताना मात्र या प्रकारचा फटका खेळणं गरजेचं होतं का हा प्रश्न जरूर रोशनला खेळाडू कक्षामध्ये विचारला जाईल. कारण या आधीच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके त्याच्या बॅटने नक्कीच सरळ बॅटने आले होते. एक चौकार एक षटकार आपण पाहिला होता. फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे विजयापासून. त्या दरम्यान इनट फोन नंबर 4थ्या क्रमांकावरती भावेश मैदानाच्या आतमध्ये.
पाहूया भावेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक यू माइस आय डेफिनेटली फलंदाज बाद त्रिफलाची. धावा हे अगदी सोपं समीकरण असताना मात्र परेश आपला टीमला सांगतोय सब्र रख मेहनत जारी है वक्त एक दिन खुद आकर बोलेगा चल बेटा अब तेरी बारी है. दोन बॉल दोन नक्कीच विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आपण विनायकला पाहतोय. यस समीकरण तर भरपूर सोपं आहे मात्र या प्रकारची गोलंदाजी जर चालू राहिली तर मात्र ते कठीण होईल. कारण 2 बॉलवर 2 विकेट त्या ठिकाणी काढल्यात गोलंदाज परेशने. अतिशय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिकवर आहे परेश हा गोलंदाज. विकेट हॅट्रिक चेंडू या वेळेचा बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू. अगदी योग्य टप्प्याची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अचूक नियंत्रण गोलंदाज परेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं षटक फेकलं जात आहे. टीमला आवश्यकता असताना मात्र त्या प्रकारची गोलंदाजी परेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. परेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 5 बॉल टाकून झाल्यात. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन परेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी. बॅट भरपूर आधी फिरवली गेली. बॉल मात्र उशिराने येतोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आणि आता मात्र समीकरण जाणून घ्यायचं झालं तर उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर रन बॉल इक्वेशन. 6 चेंडू 6 धावा. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. 12 चेंडू 7 धावा असताना मात्र फक्त आणि फक्त एका धावेची ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली ज्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट्स देखील आपण पाहिल्या. आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता. मात्र टीमच्या कॅप्टनने गोलंदाज रुपेशवर भरोसा दाखवलाय आणि त्या भरोशाने गोलंदाजी होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मात्र नक्कीच एक चांगली लढत या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी रोशनचा जो फटका होता तो चुकीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी परेशच्या माध्यमातून. आता मात्र 6 चेंडू 6 धावा. थोडं स्पीडली गेला. नित्यसाई कोशिंबे टीमचे कॅप्टन थोडं स्पीडअप करा. अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर रुपेश. मात्र भरपूर एन्जॉय केलं जातं ही मॅच जी आहे कारण एक टफ फाईट मॅच तुम्हाला या ठिकाणावर पाहायला मिळते. षटकातील पहिला बॉल रुपेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल गोलंदाजाची कारण प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. या ठिकाणी पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. अर्थात जाता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 4 धावा. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 धावा विजयासाठी आवश्यक आहेत.
चेसिंग इज कंपल्सरी. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. कॅच तर पकडली आहे त्या ठिकाणी, मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा, अर्थातच भीमार चेंडू. यस, हार्दिक त्या ठिकाणी होता, अगदी नन्ना मुन्ना. झेल तर भरपूर चांगल्या प्रकारे पकडला होता. हार्दिक नवा आहे परंतु छावा आहे. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. भीमार चेंडू हाताला होता त्या ठिकाणी, अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. अधिक धावा ज्या खर्च केल्या त्या धावा मात्र कुठेतरी महाग पडतायत. फ्री हिट बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मॅच फिनिश. सामना जिंकलाय शिव छत्रपती स्पोर्ट लामज ए टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक नित्यसाई कोशिंबे. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. नक्कीच 18 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या, 3 चौकार 1 षटकार आपण पाहिला. नाव आहे आशू. आशू, आपण मॅन ऑफ द मॅच साठी मुख्य व्यासपीठावर या. चला आशू, मॅन ऑफ द मॅच साठी या. तर पुढची मॅच जी आहे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट वडाचा पाडा विपक्ष राहुल 11 सोनटक्के. ज्या ठिकाणी टॉस टीम सोनटक्केच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. नक्कीच टीमचे कॅप्टन विनंती आहे आपण लवकरात लवकर आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅचची सुरुवात आपण ऐकणार आहोत. झिडके गावचा बुलंद आवाज रोहन पाटील. आज तालुका क्रिकेटचा विचार केला तर तालुकाभर भरपूर स्पर्धा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत.